1988 मध्ये एकाचही पोरग मिलिटरीत नाही. एकाही कीर्तनकाराचं पोर मिलिटरीत नाही. माया सगट मग मिलिटरीत पोरं कोणाचे? अरे याची आई शेतात कामाला जाते आणि ज्याचा बाप बैल वळतो त्याचाच पोरगा देश सांभाळतो. ज्याची आई 3 म्हणून गरीबाला मदत करीत जा. महिला मंडळ तुमच्या घरी कोणताही कार्यक्रम असला तर श्रीमंताच्या बायकांना कधी जेवायला बोलवायचं नाही. ती रोग्यात बोली ती कशाला मारायची? ती दरिद्रीच आहे, तिला बोलू नाही. काय करत भात खात नाही. तू येऊ नको आली ती झक मारायच त्याच्यापेक्षा गरीबाच्या बाईला जीव घाला आणि बांधूनही द्या. तिच्या मुलांच्या गालावरचा हसू तुम्हाला पांडुरंग भेटेल. गरीबाला अंगातली ताकद जपून वापरा. एकाच माणसानं 16 वर्ष अंगातली ताकद वापरली तर 16व्या वर्षी छत्रपती ठरले. आणि एका मुलानं अंगातली ताकद वापरली तर 22व्या वर्षी जगाची आई ठरले. आणि एकाने ताकद वापरली तर 42व्या वर्षी जगात गुरु ठरले. आणि 39व्या वर्षी स्वामी विवेकानंद ठरले. अरे तुमच्या पोराला शेजारच्यानं बोललेलं सण होत नाही. काय आज भिकारणीचं पोरग रडायला लागलं तर आपण जवळ घेतोय. भांडे घासणारीचं पोरग आपण जवळ घेतोय. आज आईला 4 मुलं झाली महाराज. आईला 4 मुलं झाली महाराज. जगातल्या एकाही माणसानं त्या मुलाचा गाल ओढला नाही का मुका घेतला नाही. आज आपल्या घरात भांडे घासणारीचं पोरग रडलं तर आपण जवळ घेत नाही, गाल ओढत नाही त्याचं. पण महाराज 4 मुलं आईला झाली पण ह्या जगातल्या एकाही माणसानं त्याचा गाल ओढला नाही का मुका घेतला नाही महाराज. अरे गाल ओढायचं सोडा, चांगलं बोलणं सुद्धा माहीत. चांगलं बोलायचं सोडा, भाकर सुद्धा दिली नाही. त्यातला एक मुलगा सदा शिवाचा अवतार ठरला, एक मुलगा विष्णूचा अवतार ठरला, एक मुलगा ब्रह्मदेवाचा अवतार ठरला, तर एक मुलगा आदिशक्ती मुक्ताबाई ठरली मुलगी. भान ठेवून जगा. अंगातली ताकद जपून वापरा. यडपाटपणा करू नका. जरा पेमेंटच्या मापात व्यसन करा. त्यांचं जळालं तर घालतील काय? सगळ्या सप्त्याच्या पंक्ती वाचा गरीबाच्याच आहेत. श्रीमंत नाही. श्रीमंत नालायकच, घालणारच नाही. जळालं त्याचं. तुम्ही आजही गरीबाच्या घरात जा. 15 माणसांचा स्वयंपाक 15 मिनिटात, पिठलं भाकर पण दणकून. हो, हे श्रीमंत हलकट माणसं मोजित दरिद्री अवलाद नाही. 5 सांगितले, 6वा वाढला, संपल्या चपात्या. अरे गरीबाच्या बाईला चहा ठेवायला हवा. ग्लास भर, तांब्याभर पाणी, तांब्याभर पाणी डायरेक्ट होती ती पातेल्यात. हे दरिद्री तसं नाही. अगं पाजी तीच का आला. ही अडपाट नाही. शेतकऱ्याच्या घरात अजून आरुळे देऊन चहा येतो. आणणारे चहा वजन आहे. हे श्रीमंत हलकट खिडकी जवळ जात आहे. आय अरे सांग ना 2-4 काय मुळव्या दुखात का सांग 2-4. आय आणि मग ते मॉडेल येतं चहा घेऊन. केस बिस मोकळे सोडेल, गाऊन बिवून घालेल. बा 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 बा. आपल्याला वाटतं जोडून आमुष आली का आज. हो, शेतकऱ्याच्या घरात चहा प्यायचा म्हणजे कपातून बशीत. या हलकटांच्या घरात कपाट डोकाय लागत. हो, अजून 1 वर्षानं या श्रीमंतांच्या घरात एकच कप येणार सगळ्या पाहुण्यांना. फक्त पाहुण्यापुढं कप न्यायचा आणि पाहुण्यानं जिबीचा शेंडा बुडवायचा त्याच्यात. ही अडपाठावं लागलं. एक सप्त्यात खरं कौतुक करावं ते पंगत घालणारांचं. एक
दुसरं करावं पंक्तीला येणारच. मग पंगत घालाय माणसं नको जेवायला. जेवायला येणाऱ्यांचं कौतुक करावं 2 आणि 3 आणि तिघांपेक्षा सगळ्यात महत्वाची गोष्ट पंक्तीला वाढणाऱ्यांचं कौतुक करावं. आणि हे सप्त्या कमी हे सप्ते ते होत्या ना महाराज, हे सप्ते तरुण मंडळामुळेच होत्यात. 3000 लोकांना वाढायचं काम पोरं करतात. गायक वादक कोणी ते सगळ्या मंडळ. पण काय झालं, प्रत्येक क्षेत्रात ही जुनी मंडळी नव्यांना जमवून देत नाही. लई नांगाट पोरानं टाळ घेतला का म्हातारडं उठलंच घाप. हे बरं म्हणलं बोंबलू नको, हा टाळ तू बाई वाड्यावया काय करता. नवीन मंडळीला नवीन मंडळीला चान्स देत जा. द्यायलाच सप्त्याची मीटिंग बसली, तरुण पोरांना बोलवलं पाहिजे. काय करायचं ते तुम्ही करा, पण त्यांच्या कानावर असावा. दिवस कुणाचेही फिरतात. आत्तापर्यंत रामाला वनवास होता, कृष्णाला वनवास होता, तुकोबाला वनवास होता, ज्ञानोबाला वनवास होता, कंपनीवाल्यांना वनवास होता, शेतकऱ्याला वनवास होता, पखवाद्याला वनवास होता, गाणाऱ्याला वनवास होता, महाराजाला वनवास होता. आत्तापर्यंत ह्या महाराष्ट्रात फक्त आमदारांनाच वनवास नव्हता. तो सुद्धा आला 1.5 महिना झाला, घरीच नाही, जसे गेले. जसा गुलाल उधळून गेलाय तसा. अरे कपडे आणलं नाही तसा बस पण जाऊ नको. हजरी दिल्याशिवाय त्यांना सांभाळाय येडपाट नाही. चांगले गोल गुलाबजांबू होते. कोणच्या बापाचं काय गेलं, गुलाबजामूच लांबकोळा केला. काय गेलं तर त्या बापाचं. गुतला म्हाताऱ्याच्या नागपुरीत काय. चांगली बुंदीन गुलाबजामू सेपरेट होते. मारली झक, केले एकत्र. राजा राणी, राजा एवढा, राणी एवढी. राजाला कळलं सुद्धा नाही राणी चिटाकली का मुका घेऊन गेली का काय. कशातही पैसे घाला बावळाटासारखे. आता एक लग्नात फाजील पद्धत आली. फाजील मंगलाष्टकाच्या टायमाला नवरा नवरी मधून येणार. गेट केले आता. त्या लाइटिंग बिटिंग तो नवरदेव भाड्या. भाड्याच्या गाडीत आला. 35 रुपयाचा चष्मा घेतो लिंबा खालचा. तो आत्ता 99ला झालाय ना, तर 35च होता पहिला. आणि त्याच्या मागं ते क्वार्टरसाठी लटकेल 2-4. आणि त्या नवरी मागं 2-4 मेकअप केलेल्या याडपाट पुरी. इतकी मेकअप. लग्न नवरीचं कलवरी ब्युटी पार्लरला जाते. ब्युटी पार्लरला गेल्यावर 4 गोष्टी करावं लागतं पुरीनो. पहिले फिशिंग करावं लागतं, नंतर मिक्सिंग करावं लागतं, नंतर सिरेमिक्स करावं लागतं, नंतर हेअर सेटिंग करावं लागतं. असंही ते फेसिंग म्हणजे खड्डे भरणे आणि डांबर वतणे. मिक्सिंग म्हणजे याला सॉफ्ट करणे आणि सिरेमिक्स म्हणजे इथल्या फटीत चमकी भरणे. भुवईला कलर देणे. आणि हेअर सेटिंगमध्ये असं असतं पोरीनो, हेअर सेटिंगमध्ये पूर्ण केस मोकळे करायचे, त्याला कलर द्यायचा केसांना. मग इथं एक फुगा करायचा असा, इकडं थोडा खड्डा करायचा, इकडं थोडा खड्डा करायचा. म्हणजे इकडं लसणाचा वाफा, इकडं कांद्याचा वाफा, मधी डोंगळा. याला म्हणायचं पॉप. आणि दुसरा एक भांगा असा आहे,
ही जी बाजू इथले केस हे फक्त जागेवर पिळायची, मागं नाही न्यायची, फुगा करायचा इथं. आणि मी सगळ्या क्षेत्रातला तज्ज्ञ माणूस आहे मला. आणि ती एक बट अशी ओठावर आली पाहिजे बोलताना, त्याला म्हणायचं देव याने. आणि तिसरा भांगाला आता नवीन एकच बाजू बांधायची, ही मोकळी ठेवायची. अहो कलवरी ना असं केलं, नवरदेव घोड्यावरून पडलं पाहता का. तुडवलं ते नवरदेव घोड्यानं, काय करणार. सावध व्हा, कुठं आलतो आपण, गेलो बॉम्बाला सगळं. गायकवाद गुणीजन सगळ्या लोकांना धन्यवाद. आणि जगातली सगळी माणसं दुःख भोगतात याला कारण आहे. हरिपाठ असं सांगतोय, नामासी विन्मुख तो नर पापिया. आणि ह्या जगातल्या सगळ्या लोकांना दुःख येण्याचं कारण, आणि काही गोष्टी अध्यात्माला कळल्या नाही त्या संतांना कळल्या, अध्यात्म आणि संतांना कळल्या, विज्ञानाला कळल्या नाही. विज्ञानाला काही गोष्टी पुढं डोकं टेकावं लागत आहे. तुम्ही जर लई विद्वानाला मानणारे असेल तर मी तुम्हाला 4 वाक्य सांगतो, तुम्ही आपल्या प्रश्नाचं उत्तर द्या. मी सुद्धा देव मानणार नाही. रक्ताच्या 2 पेशी, तांबड्या पेशी, पांढऱ्या पेशी. रक्ताला 4 गट आहेत, ए आणि बी, ए बी ओ. मग आत्तापर्यंत रक्त बनवायचा कारखाना कोणी का काढला नाही? उत्तर, अन्नाचं रक्त जो बनवतो तो दिसत नाही पण आहे, त्याचं नाव देव आहे. हा म्हणा नाही म्हणा, हा म्हणा नाही तर नाही म्हणा. हाय हा आहे. एखादं म्हणाल हेही पटलं नाही तर मी तुम्हाला बसणाऱ्या लोकांना प्रश्न विचारतो. झाड लावलं, खाली गेलं ते मूळ, वर आलं ते खोड, खोडाला आल्या फांद्या, फांद्याला आली फुलं, फुलाला आले 4 भाग, निदलपुंज, दलपुंज, पुमंग, जायंग. इन इंग्लिश इट इज कॉल्ड कॅलिक्स, करोला, अँड्रोशियम अँड गायनशियम. देर आर 4 पार्ट ऑफ फ्लावर्स. मग मी बसणाऱ्या कोणत्याही एज्युकेटेड माणसाला विचारतो, मुळात घातलेलं पाणी झाडाच्या शेंड्यात गेलंच कसं? जाय किती दिवस शाळेत पळ. शाळा काढणारच कळणार नाही तर तुला काय वांग कळते. हो, ते मुळात पाणी ज्या इंजिनियरनं नेलं त्या इंजिनियरचं नाव देव आहे. एखादा म्हणला हे उदाहरण पटलं नाही. मृत्यू समयाला माणूस मरताना त्याच्या जवळ एक माणूस बसलेला आहे, पण मरणाऱ्या माणसाचं काय गेलं हे त्याला दिसत नाही, आणि ज्याचं गेलं त्याला सांगता येत नाही, पण काहीतरी जात आहे, त्याचं नाव चैतन्य आहे. त्या चैतन्याचं नाव देव आहे. एखादा म्हणला हे 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 पटलं नाही. दुसरं उदाहरण मी देवच म्हणायला येईल तुम्हाला एका मिनिटात. 14 उदाहरण. उद्या बाळ जन्माला येणार, आदल्या दिवशी ताईच्या असताना दूध तयार आहे. एमडी डॉक्टर आहे का? मग एखादा मूर्ख म्हणेल घडू शकतं, नैसर्गिक आहे. नैसर्गिक आहे तर पोराच्या बापाला का नाही? त्याचा निमावाट आहे ना. मग एक टाइम पोरग त्याच्या आईला प्यायला पाहिजे, एक टाइम त्याच्या बापाला प्यायला पाहिजे. पण का पिणार नाही? 9वा अध्याय. म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, पर्वता बसका ना सांडावी, समुद्र रेखा न ओलांडावी. पंक्तीदार बचत गटाच्या बाया, महिला आघाडीच्या बाया, कॉलेजच्या पुरी, बिरी, दारुडे, बिरुडे, बिवडे, बिवडे, जुगारे, बिगारे. उद्या कोणी म्हणाय नको आपलं नाव नाही घेत. त्यांनी कीर्तनाला जाऊन मा नाव नाही घेत. दारुडे, बिरुडे, बेवडे, बिवडे, मटका लावणारे, आकडा खेळणारे, बापाला उचलून आपडणारे, बापाला धोका देणाऱ्या पुरी, प्रियकराबरोबर पळून जाणाऱ्या पुरी, गायकवाद गुणजे सगळ्या मंडळीला धन्यवाद. आणि सप्त्यामध्ये सगळ्यात जास्त कौतुक करावं ते एक पंगत घालणाऱ्यांचं.
का का गरीबच माणसं फक्त अन्नदान घालतात, श्रीमंत अवलादी पंक्ती घालीत नाही. श्रीमंत नाही अन्न नाही तसा बस पण जाऊ नको, हजरी दिल्याशिवाय त्यांना सांभाळाय पोलीस. खालचे येडपट पेटो फटाका पेटो पेटो, अरे आपलं नाही त्यांचं हिजव हिजव हिजव. आठ दिवस येडे खाली फाटके वाजित होते, पेटो पेटो, अरे उद्या सुनावणी हिजव हिजव. अरे तुम्हाला पेटव परत, अरे आपला नाही तिघांचा झाला, आपला नाही काही हिजव हिजव हिजव. खिशातच फटाके घेऊन नव्हते ते काही येडी, बरं नाही चड्डीत पेटला त्याच्या. मी महाराज पण कोण दिवस येईल कैसा, बस देवाचा बाप कर्मठातून सुटला नाही तर आपण कोण आहे. हा जरा 3 गोष्टी जपून वापरा महिला मंडळ घरात. एक, पाणी जपून वापरा, नळ बंद ठेवत जा भांडे घासताना. दुसऱ्याच्या वाटेवर पाणी गेले, तू काय रायफल घेऊन उभी होती काय घरात. पाणी जपून वापरा. 2, वीज जपून वापरा. महाराज एक दिवस या देशावर आता उगाच देवाची कृपा झाली, निसर्ग चांगला पडला म्हणून विजेचा प्रश्न मिटला, नाही तर विजेचं संकट कधीही येऊ शकतं काय माहिती. कारण सगळे क्षेत्र आता कशावर आले, पाण्यावर, पाण्याशिवाय वीज नाही. म्हणून पाणी जपून वापरा. 1, वीज जपून वापरा. आणि 3, घरात वाणी जपून वापरा. जरा जरा वयामानाचा विचार करून वाणी वापरीत जा. जरा सासू सासरा यांच्याबद्दल बोलताना जरा भान ठेवीत जा. आता एक सरळ सांगू का तुम्हाला, सासऱ्याला आणि सासूला बोलायचा तुम्हाला काही अधिकारच नाही मुळात. तुमचा खिलारीन तुम्ही पाहिजे. हे तुमच्या नवऱ्याचा विषय, तुमच्या सासऱ्याचा विषय नाही. आणि वयामानाचं भान ठेवून बोलत जा. विनोद समजू नका. शहाणी माणसं मरण पत्करतात, अपमान पत्करत नाही. आणि संकट कोणावर येतील याचं काय सांगितलं महिला मला. अरे आज तुमच्या नवऱ्याला थोडासा पगार बिगार झालाय, तुम्ही जरा स्टँडर्ड राहायला लागल्या, उभ्यानं चपात्या करायला लागल्या, चपला घालून चपात्या करायला लागल्या, उभ्यानं जेवायला लागल्या, म्हणजे तुम्ही स्वतःला विद्वान समजता. पण कोणत्या तरी आईनं त्याला 9 महिने कुशीत ठेवून 3 वर्ष दूध पाजले, 20 वर्ष सांभाळलंय, असा कुणाचा तरी त्याग आहे ना. यानं आयांवर भाषण बिष्ण करीत नका जाऊ. 80% कीर्तनकार आणि आईबापाचं भांडवल केलंय. रोज उठून तीच आई तुझ बाप, फेटा बांधला का आई उठली, भाषण करणं काय बापावर. एक वाक्य सांगा, ज्याच्या आईच्या गालावर हसू आहे, ज्याच्या बापाच्या त्यावर समाधान आहे, ज्याच्या हृदयात हिंदू धर्माबद्दल प्रेम आहे, त्याला देव कधीच कमी देत नाही. देव सोडल्यानं देव भेटत नाही. का आला झक मारी जो काशीला जातो का आला. काशीचा नियम माहिती आहे का माळ करायला. काशीला जाणारे लोक नीट ऐका. काशीचा नियम असा आहे, काशीला गेल्यावर जिवंत परत गावात यायचं नसतं, असा नियम आहे. बावळट नाही. हे काशीला जातं झक माराय गावात येतं. काय मी दाव्याचं खात नाही, कान पाड फोडीन. काशीचा दाव तुला जायलाच कोणी सांगितलं होतं काशीला. मारदी बाच्या नाही, मी पुरावे तुम्हाला पुरावे तुम्हाला पाठपर्यंत. काय काशीला आपल्याला नाही हौसलंय. हिला फक्त ट्रिप काढणारा बाबा भेटला पाहिजे. बी लागलीच त्याला, चाललं सगळं गाचपान काशीला.
3,000 पगार आहे याडपाट तुला आणि तू 42ची 90 आणतोय, जरा लाज वाटू दे. कुठेही ताकद वाया घालू नका. एक दिवस कोणत्याही गोष्टीला हिशोब आहे, हे ध्यानात ठेवा. कुणीकडेही ताकद वाया घालू नका. अंगातली ताकद जपून वापरा, खिशातला पैसा जपून वापरा, कुठेही बोगस घालू नका. आपण घाटकोपरला पोट भरायला आलोय, मजा हाणाय नाही. आपण खेड्यातून आलोय, 3 रंगाच्या लुगड्या नेसलेल्या आईचा आपल्याला आशीर्वाद आहे आणि फाटलेल्या धोत्राच्या बापाची कृपा आहे, म्हणून आपण इथं सुरक्षित आहे. आणि आपण कुठेही पैसे घालायचे. हां, पूर्वी फक्त पुरुष फेटा बांधायची, आता यांनी फेटे सुरू केली. तुम्ही बांधा फेटे, आम्ही घेतो 9 वार. आता काय करता, येड्याचा बाजार. पुरी निघाला पॅन्ट शर्ट, आम्ही घेतो गाऊन, घेतो वाढण्या आवळी तो मुंडके आम्ही. आता येड्याचा बाजार. हो, पैसा जपून वापरा, लक्ष्मी कशातही घालू नका. आणि 90% लोकांना लक्ष्मी सांभाळता येत नाही. काय मत आहे तुमचं? आता त्रिपूर्ती समाप्ती आहे तुमची, पंचतपपूर्ती. म्हणजे किती वर्षी झाली सप्त्याला? 60 वर्षाच्या पहिल्या दिवसाच्या कीर्तनात सगळ्या ह्या मंडळातल्या लोकांनी, स्टेजवर कीर्तनाला बसलेल्या लोकांनी आज फायनल करून टाकायचं. दत्त जयंतीच्या 60व्या वर्षाच्या सप्त्यातल्या पहिल्या दिवसाच्या कीर्तनापासून लग्नांमधले सत्काराचे फेटे बंद करा आणि 2 गरिबाच्या मुलींच्या 10वीची फी भरा. यावर तुमचं मत काय? आणि बांधायचेच असतील फेटे तर अख्ख्या वराडाला बांधा, कोणची लाल करीत बसू नका. कीर्तनात बसलेल्या कोणत्या माणसानं बँडवाल्याला फेटा बांधला, त्याला म्हणा बोटवर कर बरं, मी सत्कार करतो तुझा. कशाला मूर्खासारखे पैसे घालता कोणीकडे बी. आता सगळ्या लोकांका मोबाईल आहे का नाही, आहे का नाही? मग आता पत्रिका छापायची काय गरज आहे? 1 मिनिटात तुम्ही महाराष्ट्राला कळलं ना तुझ्या घरी काल तमाशा आहे. हा विनोद नाही, हा विनोद आहे का? हा, ते पैसे वाचवा, सत्काराचे पैसे बंद कराय का, गरिबाच्या मुलीच्या 10वीची फी भरा, भांडे घासणाऱ्या बाईच्या दवाखान्याचं बिल भरा. त्यांनी दिलेला आशीर्वाद देव भेटेल. कशातही पैसे घालायचे बावळाटासारखं. चांगले बसून लोक जेवत होते, केलं उभ्यानं सुरू. याडपाट क्वालिटीचं नाही. आणि ते वरड नाला एक ताटली हातात घेतं, भात कान फडलेलं. एकाला भातच सापडा ना, तो ताटलीच घेऊन घरी गेला. अरे तुम्ही लय श्रीमंत आहे तर तोंडानं का खाता? जागा बदलो ना. लय पैसा आहे तुझ्याकडं, मग आमच्या देवाने तयार केलेल्या तोंडानेच का खातो? तू बनव ना. ए भंगरी बनव. खाला क्या गावात 82% काम करतो हा कडे. आणि याला सगळ्यात जास्त काय आवडतं माहिती का? रूप. म्हणून गोरी बायको कधी करू नये. फुकाट मिळाली तरी करू नये. करून करायचं काय? उन्हात नेवा तर लाल पडती, लाईट गेली तर फॅन खाली उडी हाणती. का आवडत? बायको सावळी पाहिजे, वांगे लावाया चालत, चिंगड्या निवडाया चालत. ज्यांनी लय गोऱ्या बायका केल्या त्यांच्या बायका निघून गेल्या. आणि मग ते काकड्याला आमच्या मोकांडी आले, राई रुक्माबाई तुम्हा येऊ द्या दया. याला रूप आवडत. हाकडीला डेंजर आहे. कापड दुकाना पुढे प्लास्टिकची बाई पाहिली तरी माणसं उभी राहतात. लावणारी शब्द आहेत ती. मुळात जातच किती आहे? एक. आमच्याकडे 4थ्या अध्यायात सरळ जातच सांगून टाकली. देखा, मनुष्य, जात, सकळ. संपला विषय. तुम्हाला बाकीचं बघ, तुम्ही उद्या नवीन जात काढाल, कीर्तनकार जात द्या आरक्षण, घ्या मोकांडी, असं दोनच आहे का? नाहीच आहे ना महाराज. जाती किती आहेत? एक. मग ब्रह्म किती आहे? एक. मग जाती निर्मित माणसाच्या मग वर्ण सुद्धा 4च आहेत ना.
18 अध्याय असं सांगतो, आयसे पुससी वर्णधरी कोण, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र जाग. बाकी तुम्हाला काय कुठाने करायची गरज नाही. आणि तुम्ही माईक हातात आला का म्हणायचं जातीयवाद संपवायचा. आणि 4 पोरं माणूस शाळेत टाकली ना, दोघांना सायकली फुकाट, दोघं बसा कॉपऱ्यात, तुमचं नाव नाही आलं, तुम्ही ओपन आहे, तुमचं नाव नाही आलं, तुम्हाला सायकल नाही मिळणार, तुम्ही आमची सायकल पाहायची. वा वा काय पडत. आणि माईकवर आलं का शिक्षणाने आमूलाग्र बदल करून समाजामध्ये समानता आणली पाहिजे. शब्द तर कुठून आणतात काय करायचं, पुस्तकच कंत वाचित यात काय करायचं. विकासाच्या दृष्टीनं आणि भरीव कामं करीत असताना तळागाळातल्या माणसाचा प्रामुख्याने विचार केला गेला पाहिजे. म्हणजे तळातला वर येत नाही आणि तू त्याच्या मोखंडी बसल्याशिवाय राहणार. आणि तुम्ही एवढी कमावली का तुमच्या डाव्याला जर पेटवली तर श्राद्धापर्यंत दूर निघल. आणि तुम्ही दुसऱ्याला घुसायचे चान्स कुठं थोडा. आणि 18 ते 22 काही आखली नाही. हे झाली कार्यकर्ते, एकच अंडरपॅन्ट झाला कार्यकर्ता. बायको कांदे लावायच्या टोळीची मुकादम झाली ना, निघाला गाव सुधराय गावाला. याची बायको कांदे लावायच्या टोळीचा मुकादम, लोक त्याला इथे मोकळी कवाय कांदे लावायची. घरचं द्यायचं सोडून बसायचं, बोललं आपलं हाताने मार, हाताने झटे का नाही. त्याच्यापेक्षा मस्तपैकी माळ घालावा, गण लावा, भजन बिजन करावं, चांगलं जगावं, संसार चांगला करावा. त्याच्यात कोणाची टाप आहे का तुम्हाला बोलायची. त्याच्याला कोणाच्या मागं 15ची पिण्यासाठी बोंबलं तिंडायचं. निवडणुकीच्या काळात लोक बिस्लरी ना त्यात बिस्लरी, आणि रस्सा तर खातीच नाही, खांडच आणतो. 1.5 महिना लाल जुलाब वाजला त्याला. आता बसला थोबाड वाचून ती आता धरतो जात गाला साथ संपला शिकत. आता खिशात गालाच ठेवून येईन तो धर. आता काय कोण काय रात गई. अरे हे चालतं का महाराज. आपले डोळे गेले टीव्ही चालू झाला, काय उपयोग त्याचा. आपले गुडघे गेले दिंडी निघाली, पडला लिंबा खाली. वा 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 सांगा देवाला मिटलं आपलं. आता मिटेलच होत, मिटायचं का. नाही 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 महाराज, थोडं ब्रह्म एक. तुम्ही याला हे भांडवल करायचं काही कारण नाही. ब्रह्म एक, चला थोडं पुढं. ब्रह्म एक, आणि त्या ब्रह्मावरून हा संसार तयार झाला. कसा कसा झाला पटकन आहे का. स्त्री आणि पुरुष मुळातच भेद नाही. 9वा अध्याय अर्धनारी नटेश्वर. आणि 8व्या अध्यायामधली 50 नंबरची ओवी. न मुडिता दोन्ही आकार, घडले एक शरीर, ते अर्धनारी नटेश्वर रूपी दिसे. काय ओवी आहे, वाचा एकदा. घर हातावर नंबर लिहून घ्या, घरी गेल्यावर नंबर पहा. 8व्या अध्यायामध्ये 50 नंबरची ओवी आहे. न मुडिता दोन्ही आकार, घडले एक शरीर, अर्धनारी नटेश्वर रूपी दिसे. देव वेगळा नाही, फक्त स्त्रीलिंगी आणि पुल्लिंगी. काय भेद. स्त्री आणि पुरुष तयार झाला आणि त्याच्यापासून हा संसार तयार झाला. आता हा संसार डायरेक्ट उडी मारून सांगतो. हा नाही घरातला मरू द्या, हा संसार आहे. इथून वर 5 जण आहेत आणि इथून खाली 5 जण आहेत. 5 आणि 5 10 आणि मन 11 झाले. 11. या 11 जणांना 11 शत्रू आहेत. बाहेरून 5, आतून 6. बाहेरच्या 5 नावं शब्द, रूप, रस, गंध, स्पर्श. आतल्या 6 जणांची नावं काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार. 6 5 11, 11 दुनी 22. 22 जणांमध्ये ह्या गड्याला जे आवडत ते याला आवडत नाही. याला जे आवडत याला जे आवडत ते याला आवडत नाही. या 5 जणांची आवड सांगतो एका मिनिटात ऐका. याला आवडतो गंध, याला आवडतो गंध, याला आवडतो शब्द, याला आवडतो स्पर्श, आणि ह्या गड्याला आवडतो रूप. आता लय बारीक आहे का. ईत 2 लावायचे का माईक. आवाज यायला भोंगी कमी येत ना म्हणतात. कसं काय जायला बाहेर. नाही 2 वर नाही जमलं. विढाला 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 विढाला
माईक आहे ना डायरेक्ट मशीनला जोड. डोक्याला ताण नाही तुझ्या तोच माईक चांगला तोच चांगला आहे, तोच द्या. घालवले 2-4 मिनिट. एक तर काय होतं ऐकणाऱ्याला लिंक तुटलेली चालत नाही आपल्या खेळाला. याला इथून 5 आहेत लय बारीक आहे का. त्या 5 जणांमधला 82% काम हा एकटा गडी करतो. 82 आणि राहिलेल्या 18% हे. कारण याला गंध आवडतो पण आला तर, याला शब्द आवडतो पण कुणी येऊन भेटलं तर, याला स्पर्श आवडतो पण कुणाचा झाला तर. पण हा गडी कोणावर अवलंबून आहे. हा गडी एकटा 82% काम करतो. हा इतका खतरनाक गडी आहे. हे जर एका जागेवर उभं राहिलं हा एकटा 1.5 किलोमीटर जाऊन येतो. याला माहीत सुद्धा होऊ देत नाही कुठं गेला. आणि याचं असं वैशिष्ट्य आहे, याला जर एखादी गोष्ट आवडली तो एवढ्याला कामाला लागतो. आणि ही सगळी हलकट याचं ऐका त्या. हा गडीला डेंजर. हे निघालं फिरायला अख्खं हवाता बरोबर. यानं पाहिली कलवरी, याला आवडलीच बुवा. यानं लगेच मनाला सांगितलं काय करू. म्हणलं मेसेज करू. इतकी निर्लज्ज दुनिया आहे. लोक फक्त आणि विचार करा तुम्ही, लॉन जवळ जेव्हा तो नवरदेव मिरून आणला जातो, सगळी शहाणी माणसं तिथं उभं राहते का नाही वारवाणीच्या टायमाला, तिथं बाया नाचत्या. आणि कडक कपडेवाली अडपट उभे राहते. कडक कपडेवाली वा बाया उभ्या, गडी उभी, बाया नाचत्या. लोकांनी पाहू द्या पोरगी नाचती तिच्याही पाहती. मोबाईल नाही टाकी ती पुरी हो दरिद्री. माई बुद्धी ताल धरती म्हणजे गुड्डी जवळ खाता गड्ड्या घेऊन पडून त्यांना जगायचं कळालं, मारायचं कळालं. फक्त महाराज काय झालं माहिती का, ह्या जगात खरेची मिली आहे. या जगाला फक्त काय चालत नाही खरं. आता आमच्या सारख्याच खरंय, हे कालही खरंय, आजही खरंय, उद्याही खरंय. इंदुरीकर मरल ना महाराज, म्हणजे मरणार नाही पण तुम्हाला आपलीच आठवण येईल महाराज. आपल्या तोंडातले वाक्य खोटे नाही ठरणार, कधी ठरणार नाही. एक दिवस. आणि मग मला एक सांगा, मुलीचे लाड केले तर परिणाम शेवटी फळ अपमानच आहे ना, यश कुठे. ज्या माणसाने आयुष्यभर कधी गल्लीत मान खाली घातली नाही त्यांना वर मान काढून चालता येत नाही. एक वाक्य सांगा, शर्ट फाटला तर फाटू द्या. फाटलेल्या शर्टानं गल्लीनं हिंडल्यानं काय फरक पडत नाही. पोटामध्ये अन्न नसू द्या, पण गल्लीनं फिरल्यानं काही नाही. पण मुलं बाळ जर नालायक निघले ना, तुमच्या घरातून सोन्याचा धूर निघू द्या, तुम्ही समाजात वरमान काढून चालू शकत नाही. गरीबाला इज्जतीची किंमत, श्रीमंताचा आणि इज्जतीचा काय संबंध नसतो. त्यांचं श्रीमंताचं झाकून जातं, वाबाटा गरीबाचा. श्रीमंताची पोरगी पळून गेली तरी ते म्हणत्या बदलत्या काळानुसार. आणि एकंदरीत वातावरणाचा अभ्यास करता मुलीनं घेतलेला निर्णय तसा योग्य आहे. बरं आहे ते पोरग, ते 10वीलाच देण्यात आलं तर माझ्या. बरं आहे, घर चांगली. तशी पुरीची आई मागं लागून येईल घर. आता मी माझ्या मुलीला काही बोललो असतो, पण मी माझी जत्रातूनच सापडून आणले. चालायचं, काळ बदलला. बाबा कोणचा आहे, गरीबाचा. पण सध्या इज्जत कोण नाही समाजात, गरीबालाची इज्जत आहे. श्रीमंताचं जाते, श्रीमंताला आपणच म्हणतो बसा बोकांडी आमचा. चला थोडं पुढं. तुम्ही म्हणा पुढं म्हणजे नेताच का आम्हाला. मेन मुद्दा आपला असं चालू होता, तो संसार नाही. मग आता जगात ब्रह्म किती आहे? एक. मग ऐका आता,
झाडात जे चैतन्य तेच आपल्यात आहे, आपल्यात जे चैतन्य आहे तेच बैलात आहे, आणि बैलात जे चैतन्य आहे तेच गाढवात आहे. चैतन्यात बदल आहे का? नाही. मग ब्रह्म जर जगात एक आहे तर जाती माणसाने निर्माण केल्या का देवाने? माणसाने. मग जातीचं जे पांघरून आहे ते कोणी वाढवलंय? माणसाने. देवाकडे जातीचा काय संबंध आहे? अभंग पाठ करा घरी गेल्यावर, काकड्यातल्या दुसऱ्या मालिकेतला पहिला अभंग पाठ करा. उचलीची काही एकदा अभंग घरी गेल्यावर निवांत वाचा. काय प्रश्न नाही ना जातीचा देवाचा. संतांनी जात मुळातच शिल्लक ठेवली नाही. तुम्ही या जातीचं भांडवल केलं. पिढी बिघडली, पिढी बिघडली, पिढी बिघडली, पिढी बिघडली, पिढी बिघडली, पिढी बिघडली. दीड तास भाषणं आणायचे, कॉलेजची पोरं बिघडली. दीड तास भाषणं आणायचे, गावातली पोरं बिघडली. पण 5 वर्ष झाले, पहिली ते 9वी परीक्षाच नाही. कोणत्या बापाने तक्रार केली का? मग तुम्ही आंधळे आहेत, कडवळे आहेत. तुम्हाला 9वी पर्यंत पोरग नापास होत नाही. म्हणजे 99% जी स्थिती तीच 9% याला वर्ष किती झाले? 5 वर्ष. 9वी पर्यंत पोरग नापास नाही. 10वीचे 20 मार्क शाळेत आहे. म्हणजे ते 11वीत डोळे झाकून गेलं. 11वीला पुढाऱ्याची शाळा असल्यामुळं मतदारसंघ बदबार करता येत नाही, म्हणून पोर नापास करता येत नाही. मग आता ते डायरेक्ट कितीला गेलं? मग आता 12वी पर्यंत पोरं तुमचे फुकाट गेले, त्यांचे बापांना डोळे आहेत का? पाचवीला जर शाळेत गेला तर 10वी पर्यंत नाही आला तरी पास होतो. फक्त एक दिवस यायचं त्याला. त्यामुळं ब्रिलियंट पोरांची कुचंबना झाली का राहिली? जी पोरं खास अभ्यास करणारे, जी मेरिट पोरं आहेत, जी हाय ब्रिलियंट आहे, त्यांची किंमत राहिली का? 35% 10वीतच गेला आणि 92 10वीत गेला. मग त्याने अभ्यास करायला गेला. तुमचे डोळे उघडे का? तुम्हाला फक्त आमचं दिसत ते हाय बाबा लोक लय पैसे घ्या तेव्हा. ते हाय बाजार बांधला बायाने, देवाचा बाजार. आणि इथं बंगल्यावाल्याला ग्रामपंचायतीचं संडास मंजूर झालं. काय केलं तुम्ही? बंगल्यावाल्याला ग्रामपंचायतीचं संडास, जे खरं गरीब त्याच्या खिडक्याची इकल्या. तो उघडा बसायची पाडी आली तर म्हणला फक्त झाकाली, खिडकीच नाही. 3.5 लाख घालून ग्रामपंचायत सदस्य झालं. सहीची येईल. तुला कोण डोकं लावा सांगितलं होतं? तिकडे इकडं म्हशी बाजारल्या असते तर पैसे नसते झाले का? गेला तर फाडायला तिथं. आणि मागून तो 3 मतानं पडला. आणि तो काय म्हणला? आमचं गावच नालाय की. तर बोलायचं महाराज, कोणत्याही ग्रामपंचायत सदस्यानं सांगावं फक्त मला का मी कोणालाच 2 रुपयाची पाजली नाही, निवडून आलो. टोटल खर्च भरून दिला. घडण नाही. आणि मग ही लोक म्हातारपणी वाईट का मरतात? तर यांनी पोरं बिघडवल्याचा तळतळाट त्यांच्या आईबापांचा यांच्या बोकांनी बसतो. आणि हे म्हातारपणी अशी ना त्या अशी येते आरतीला घालून मी इकडून घेतो खातो कोण इकडून. मग यांच्या 10व्या सुद्धा 90 वातावं लागत. भात वातावं कावळी डिरिंग करते. कावळी येते नाही. गावरान गाई तर राहिली नाही. जर्शीला भात कळत नाही कोणता आहे. कशाला पाप करायचे? चांगलं सोडायचं. आणि तुम्ही माना नाही तर नका मानू, मारा. पण पाप तुमचे कधीतरी एकदा हिशोब काढल्याशिवाय. आम्हाला रात्रंदिवस आळडून कसे तरी आम्ही पोर नीट करायची मारत. 5 वर्ष जाते एक एक कार्ट डोसून सुधरायला. यांची 1.5 महिना गंमत लागली का त्यांनी आमची पोळू लगेच वापरायला लागली. ज्याला सायकलीची अक्कल नाही त्याला इनवात फिरवा 1.5 महिना. ते काय आपलं ते भांगारच. हे काय
मिळालं मग तसंच बायका मिळालं ना त्याच्या पाहिजे. हो आता लग्न नाही झालेली पोरं तुम्ही आता नवर देऊ नाही म्हणा. तो नादच सोडून द्या तुम्ही आता असेच बजाव. 17ला ना 18ला तुम्ही कोठरी प्यायला लागले. बापाची इस्टेट सोडून तुम्हाला अंडरपॅन्ट कमवायची अक्कल नाही. काय बायको देईल तुम्हाला माणूस? तहसीलदार मुलगी, प्रांत मुलगी, कलेक्टर मुलगी, SP मुलगी, PSI मुलगी, आमदार मुलगी, खासदार मुलगी, राष्ट्रपती सुद्धा कोण होती? महिला. आता मुलगी जर तहसीलदार आहे तिला 1.5 लाख पेमेंट आहे, 90% मार्क आहे तिला, मग तिला 95%चा नवर देऊ नको. तिथं कोणाला 95 आहे? वटवर कर एका मिनिटात बायको देतो मी. तो मग आता तुझी 48ची अगरबत्ती कुठं लाय करून आला? मार्काचा पता नाही. 17 बायका नाही मिळणार तुम्ही आता असेच मोबाईलच्या स्क्रीनला कोणता तरी फोटो ठेवा. तुम्हाला आता लग्न न झालेल्या पोरांना एकच पर्याय, मामाची पूजा करणे. त्या मामाला मुलगी आहे नाही? मिळाला नाही का? मामाचंच लगीन झालं नाही. हे त्या मामाला मुलगी आहे का? किती आहे? आणि तुम्ही भावकीचं नाही. कन्या त्या मामाला आहे का नाही? किती आहे? 3. आणि तुम्ही भावकीचं नाही, दोघांचं नाही. अति कल्याण त्या मामाला आहे का मुलगी? किती आहे? 4. तुझ्या नाही? आम्हाला मुलगी नाही. तू झाला आमच्या टोळीचा मेंबर. आता आमच्याकडे बरेच लोक संन्याशी राहायला का म्हणून लागले मला. विनोदाचा भाग सोडा, थोडं मागे जाऊ. तुम्ही म्हणून माग म्हणजे पुढे जातात का? आपल्याला डोळे असून आपण आंधळे, आणि तुका म्हणे कैसे आंधळे हे जग गेले विसरून खऱ्या देवा. म्हणून आज कैलासवासी बबन रामदास भोकनळ आणि आशाबाई बबन भोकनळ, आशाबाई बबन भोकनळ, बबन बारामभाऊ भोकनळ यांचे 6वे पुण्यस्मरण. कुमार दत्तूभाऊ भोकनळ, एक आंतरराष्ट्रीयचे खेळाडू कुमार गोकुळ बबन भोकनळ, युवराज बबन भोकनळ यांचे आईवडील, कार्यक्रमाचे आयोजक, संयोजक. हे सगळे भोकनळ परिवाराला उदंड आयुष्य, पाठीमागे राहिलेल्या परिवाराला उदंड आयुष्य लाभो. मला खुणवायचं का नाही? मला उभं राहिलं भान राहत नाही. या सगळ्या परिवाराला आता त्याच्यामधले एक रत्न ते त्यांनी चांगलंच दिलंय. त्या परमेश्वर उदंड आयुष्य देव. मी तुमचा तुम्हाला बोललंच पाहिजे. फक्त मी किती बोललो तरी तुम्ही सुधारायचं नाही. एकदा प्रेमानं भजन करा. Hey!